राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यावर अजित पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली। राज्यात मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्याकरता प्रयत्न सुरू आहेत, पण राज्यात सध्या वाचाळ वीरांची संख्या वाढलेली आहे। कोणी अरे केलं की कार्य करणं असं सध्या सुरू आहे, मात्र ही काही आपली संस्कृती नाही आहे असं म्हणत अजित पवारांनी नेत्यांचे कान टोचलेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विजय नक्कीच होईल असा विश्वास खासदार प्रतापराव जाधवांनी केला। महाराष्ट्रात 45हून अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होतील असं प्रतापराव जाधव म्हणाले। यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी प्रवास करताना समृद्धी महामार्गाला पसंती दिली। 1 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या काळात 5.25 लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला। पुणे, मुंबई, अमरावती, अकोला या शहरांमधील चाकरमान्यांनी समृद्धी महामार्गाला पसंती दिल्याचं बघायला मिळत आहे। मावळच्या कासारसाई इथल्या स्काय डायनिंग पर्यटकांना आकर्षित करतंय। 120 फूट उंचीवरून स्काय डायनिंगचा आनंद घेण्याकरता पर्यटकांची पावलं कासारसाईकडे वळत आहेत। 360 डिग्रीमध्ये हे हॉटेल फिरतं, त्यामुळे खवय्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कासारसाई धरण परिसरातील नयनरम्य दृश्यांसह जेवणाचा आस्वाद घेतात। बीड नगरपालिकेमध्ये वसुली लिपिकांना कामचुकारपणा करणं चांगलं संगलट आलंय। मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी 4 निलंबनाची कारवाई केली, तर स्वतः हजर नसणाऱ्या 2 स्वच्छता निरीक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली। त्यांनी समाधानकारक खुलासा न दिल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे। सुफी संत शेख मोहम्मद बाबा यांच्या आरतीवरून विरोध केल्याने गावात तणावाचं वातावरण बीडमध्ये निर्माण झालं होतं। यानंतर परिसरातील आणि गावातील सगळ्या लोकांनी एकत्रित येत आज सकाळी पुन्हा आरती केली। या संदर्भात प्रशासनाच्या पुढाकारातून ग्रामसभा घेऊन सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातोय। यशवंतराव चव्हाणांचा स्मृतिदिन आहे, या निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीती संगमावर जाऊन अभिवादन केलं। यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या आठवणींना उजाळा दिला। माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन आहे। या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत। संजय राऊत स्वतःच एक पनवती आहेत, त्या पनवतीमुळे शिवसेना फुटली अशा शब्दात खासदार प्रतापराव जाधव यांनी राऊतांवर टीका केली। दुसऱ्याला पनवती म्हणण्यापेक्षा संजय राऊतांनी गोव्यात जाऊन ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्यांना 3 अंकातही मतं मिळाली नाहीत असं खासदार प्रतापराव जाधवांनी म्हटलंय। बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। 2012 मध्ये 2 गटात झालेल्या वादाप्रकरणी संजय गायकवाड यांच्यासह दोन्ही गटातील 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, पण तारखेला आरोपी गैरहजर राहिला, त्यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं होतं। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांना कधीही अटक होऊ शकते। राजस्थानात सत्तेत आलो तर केवळ 450 रुपयात गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन भाजपनं दिलंय। यावरून शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी भाजपवर निशाणा साधला। जर राजस्थानमध्ये 450 रुपयात सिलेंडर देऊ शकता तर महाराष्ट्रातील महिलांचा काय दोष, असा सवाल रोहिणी खडसेंनी केला। खिचडी वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे। या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यासह अमोल कीर्तीकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावला। त्यांना चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। हिंगोलीच्या गोरेगाव माजोड या परिसरातील शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज फेडण्याकरता चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढलेले आहेत। लिव्हर, डोळे हे अवयव विक्रीला काढून अनोखं आंदोलन त्यांचं सुरू आहे। सरकारने हे अवयव खरेदी करावेत आणि कर्ज फेडून टाकावं अशी विनंती या शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान हे शेतकरी आता मुंबईकडे रवाना होत आहेत।
मंत्रालयावर धडक देऊन ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, त्यांना या संदर्भातलं निवेदन देणार आहेत. अमरावती विद्यापीठातील सभागृहाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पण या लोकार्पणाच्या पत्रिकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन देशमुख तसंच कुलगुरूंच्या नावाचा उल्लेख होता. यावरून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी संताप व्यक्त केला. अमरावती विद्यापीठात हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू असून या प्रकरणी कुलसचिव तुषार देशमुख यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली. हिंगोलीमध्ये एसटी महामंडळाच्या बसवर अज्ञातानं दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते औंढा रोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ ही घटना घडली. शेगाव ते नांदेडमध्ये जाणाऱ्या बसवर अज्ञातानं दगड मारले, त्यामुळे बसच्या काचा फुटल्या आणि नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. सांगलीत अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अंगणवाडी सेविकांना 26,000 आणि मदतनीसांना 22,000 मानधन द्यावं यासह विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं. संतप्त अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडला. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश बेद्रे, शनिदेव शिरसट, कैलास सुखसे यांच्यासह निलेश राठोड यांना अशी आरोपींची नावं आहेत. चौकशी केली असता ऋषिकेश बेद्रेजवळ एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडली आहेत. राज्य सरकारनं जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं. धरणातून 100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील 10 जिल्ह्यांमधील 355 गावं तसंच 959 वाड्यांमध्ये 377 टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येतोय. टँकर सुरू असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांना एकूण 19.53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. राज्यात रविवारी कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारं, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे. जळगाव तालुक्यातील कुणबी नोंदणी शोधण्याचं काम सुरू असून आतापर्यंत जळगाव तहसील कार्यालयाकडून 2,55,489 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात 16,973 कुणबी नोंदणी आढळून आलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये खरीपाच्या हंगामात कापसाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. कापसाला कमी भाव, लागवडीचा खर्च जास्त पण उत्पन्न कमी या सगळ्या कारणांमुळे शेतकरी इतर पिकांकडे वळलेत. त्यामुळे कापूस लागवडीत तब्बल 14,000 हेक्टरनं घट झालेली आहे. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,800 तर 5,100 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. या पुढील काळातही सोयाबीनचे भाव स्थिरावू लागलेत असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे स्थिर आहेत तर बाजार समित्यांमध्ये देखील कापसाचा दर स्थिर आहे. देशातील बाजारात कापसाला प्रति क्विंटल 6,800 ते 7,400 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातील कापसाची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे. तसंच यापुढील काळातही कापूस आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. कापूस बाजारातील अभ्यासकांनी हा अंदाज व्यक्त केलाय. ज्वारीला बाजारात चांगला भाव मिळतोय. ज्वारीच्या भावात मागील आठवड्यापासून चांगली वाढ झाली आहे. ज्वारीचा सरासरी भाव 4,000 ते 5,000 दरम्यानच्या रुपयांवर पोहोचलाय. यंदा कमी पाऊस, कमी पेरा आणि पाणी टंचाई यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी ज्वारीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत.
टोमॅटोच्या भावात गेल्या आठवड्याभरात सुधारणा दिसून आली। सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपयांचा भाव मिळतोय। टोमॅटोचा भाव उत्पादन खर्चाच्या पातळीपेक्षा काहीसा वाढल्याचं शेतकरी सांगतायत। टोमॅटोच्या भावात आणखी सुधारणाही दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारात उडदाचे भाव स्थिरावलेत। नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरू झाली आहे। यामुळे उडदाच्या भावातील तेजी थांबलेली आहे। सध्या उडदाचे भाव 8000 ते 9000च्या दरम्यान आहेत। यंदा देशातील उडीद उत्पादन गरजेपेक्षा कमीच राहिलं। तसंच सणांच्या काळात उडदाच्या डाळीला चांगला उठाव राहू शकतो। राज्यात सर्वत्र ज्वारीची आवक कमी झाली आहे। बाजारभाव वाढू लागलेत। मुंबई बाजार समितीमध्ये ज्वारीला प्रति किलो 35 ते 75 रुपये असा विक्रमी भाव मिळतोय। किरकोळ मार्केटमध्ये ज्वारी 60 ते 70 रुपये किलो दराने विकली जाते। पुढील काही महिने बाजारभाव तेजीतच राहू शकतो। यंदाच्या मान्सूनच्या लहरीपणाचा फटका बासमतीच्या उत्पादनाला बसला आहे। भाताच्या ओंबी अवस्थेत झालेला पावसाचा खंड आणि ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसानं भात पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे तांदळाचं उत्पादन घटलंय। तर निर्यातीकरता देखील मागणी वाढल्यानं दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटल मागे 500 ते 1000 रुपयांची वाढ झाली आहे। मुरबाड तालुक्यातील कोडोली एमआयडीसीमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। या प्रदूषणाचा फटका मुरबाडसह आजूबाजूच्या गावांना बसतोय। श्वसनाच्या आजाराचं प्रमाण वाढल्याची शक्यता निर्माण झाल्यानं नागरिक चिंतातूर आहेत। हवेची गुणवत्ता कायम राखण्याकरता कोर्टानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे। हवा प्रदूषण करणाऱ्या 132 वाहनांवर पालिकेनं कारवाई केली असून 4,83,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा याच्या देखभाल दुरुस्तीकरता पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। ठाण्यातील सॅटिस पुलावर प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्याकरता तसंच गावदेवी बस थांब्याचा वापर नागरिकांकडून केला जावा याकरता काही बस गाड्यांची वाहतूक गावदेवी भागातून करण्याचा निर्णय ठाणे परिवहन उपक्रमानं घेतला आहे। शास्त्रीनगर, उपवन, गावंडबाग आणि शिवाईनगर या बसफेऱ्या आता गावदेवी बस थांब्यावरून होणार आहेत। जळगावच्या भुसावळ इथल्या शासकीय विश्रामगृहाचा वीज पुरवठा वीज वितरण विभागानं खंडित केला। 6 महिन्याचं 2,82,000 रुपये इतकं वीज बिल थकवल्यानं ही कारवाई करण्यात आली। तुळजापुरामध्ये तोतया नायब तहसीलदार बनवून व्यापारी आणि पुजाऱ्यांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। तुळजाभवानी देवीच्या महापूजेकरता निधी लागणार आहे असं सांगत त्याने पैसे उकळले। या घटनेचं फुटेज समोर आलंय। या प्रकरणी फरार आरोपीचा शोध सुरू आहे। निगडी अमरधाम स्मशानभूमीमधील दफनभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत, काटेरी झुडपं वाढलेली आहेत। यामुळे दफनविधी करता येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान येत्या 8 दिवसात दफनभूमीतील गवताची छाटणी करण्याचं काम सुरू करा, अन्यथा क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना दफनभूमीतील गवतांचा हार घालू असा इशारा सामाजिक संघटना कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी दिलाय। मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील बुधनी बरखेरा या स्थानकादरम्यान तिसरी लाईन सुरू करण्याकरता नॉन इंटरलॉकिंगचं काम केलं जात आहे। या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 8 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना 2,055 कोटी रुपयांची 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। ही रक्कम दिवाळीपूर्वीच देण्याचे आदेश कंपन्यांनी केवळ 1,036 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत। अजूनही 1,019 कोटी रुपयांची नुकसान भरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे। दूध दरवाढ करावी या मागणीकरता धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झालाय। भूम शहरात शेतकरी आणि स्वराज्य पक्षाच्या वतीने रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आलं। यावेळी गाईच्या दुधाला 50 रुपये, म्हशीच्या दुधाला 75 रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली। मात्र दुधाला हवा तेवढा दर मिळत नसल्याने पशुपालक शेतकरी चिंतेत आहे।
कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. त्यानुसार मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात तुळशी विवाहाला सुरुवात झालेली आहे. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हिंगोली शहरात रविवारी ओबीसी एल्गार महामेळावा होणार आहे. या मेळाव्याकरता मोठ्या संख्येने लोक जिल्ह्यात येणार आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याकरता जिल्ह्यातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आहे. 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली आहे. अहमदनगरच्या वडगाव गुप्तामध्ये नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. इथं जनतेतून सरपंचपदी सोनूबाई शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विजय शेवाळे यांचं पॅनल निवडून आलं असून ते उपसरपंच बनलेत. सोनूबाई शेवाळेंचे ते पती आहेत, त्यामुळे गावचा कारभार शेवाळे दाम्पत्याच्या हाती गेलाय. दोन आठवडे झाले तरी खरीप हंगामातील पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळत नसल्यामुळे धाराशिवमधील जनहित शेतकरी संघटना आणि शेतकरी संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी विमा कंपनीचं कार्यालय फोडण्याकरता धाव घेतली. मात्र कार्यालय बंद असल्याने त्यावरील कंपनीचा बॅनर फाडत निषेध नोंदवण्यात आला. अकलूज इथल्या धवल श्रीराम मंदिरामध्ये मैदानात लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ जनसेवा संघटनेतर्फे श्रीराम अश्व प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलं होतं. देशभरातून 100हून अधिक मारवाड जातीचे अश्व या प्रदर्शनात सहभागी होते. विजेत्या अश्वाला छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील महिला उद्यानाचं काम गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं आहे. या उद्यानाकरता 88 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र साहित्य न बसवल्यानं हे उद्यान सुरू झालेलं नाही. नगरपालिका या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील आदमपूर गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा ट्रान्सफॉर्मर जळलाय. त्यामुळे नळाचा पाणीपुरवठा बंद झाल्यानं टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामस्थ स्वतः वर्गणी काढून टँकर मागवतायत. ट्रान्सफॉर्मर बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येते. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.